ओके. सो काय करतोय आपण, कुबरनेटिस डिस्कस करतोय. कुबरनेटिस काय आहे आणि कशासाठी यूज करतोय तेवढं आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर कुबरनेटिस सिम्पल लँग्वेजमध्ये काय आहे तर ऑर्केस्ट्रेशन टूल आहे. ऑर्केस्ट्रेशन मीन्स यू कॅन कन्सिडर इट्स अ मॉनिटरिंग टूल. बट कशासाठी यूज केला जातो तर ॲक्च्युली जे कंटेनर्स क्रिएट करतोय डॉकर, ते कंटेनर्स डॉकर स्वतःहून मॅनेज करत नाही आहे. तो फक्त क्रिएट करायचं काम होतोय. तो कंटेनर एकदा क्रिएट झाल्यानंतर डिलीट होणार, त्यामधले कसा डेटा मॅनेज होणार, टर्मिनेट झाला तर काय करणार, त्याची पॉलिसीज कशा असणार, त्या कुठल्याही गोष्टी मॅनेज करणार नाही आहे. डॉकरचाच एक टूल आहे डॉकर स्वॉन, जो की डॉकर सोबत कॉम्पॅटेबल आहे. बट काय होईल की डॉकर स्वॉन जर आपण यूज करतोय कंटेनर मॅनेजमेंटसाठी तर ते आपण यूज करू शकणार फक्त डॉकर सोबत, कारण तो डॉकरचा स्पेसिफिक टूल आहे. बट व्हॉट अबाउट अदर टूल्स? जर कंटेनरायझेशनसाठी तुम्ही जर डॉकर सोडून दुसरे कुठले टूल वापरले तर डॉकर स्वॉन तर यूज करू शकणार नाही, तिथे प्रॉब्लेम येईल. तर त्यासाठीच आपल्याला यूज करायचं काय, कुबरनेटिस, जो की ग्लोबली कुठल्याही टूल सोबत कॉम्पॅटेबल आहे. क्लिअर? आणि कोणी बनवलेला आहे हा? गुगलचा प्रोडक्ट आहे. आपण यामध्ये थोडीशी हिस्ट्री बघितली आहे की एक बॉग नावाचा टूल होता जो की गुगलने इंटरनल कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशनसाठी क्रिएट केलेला, इंटरनल कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन मॅनेज करण्यासाठी क्रिएट केलेला. आणि सेम टाईपचा इश्यू ऑल ओव्हर द वर्ल्ड मल्टिपल मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये येत होता. तर त्यांनी गुगलच्या हेल्पने काय केलं आहे, एक टूल जो गुगलकडे होता बॉग, गुगलने त्याच बॉगचा एक न्यू व्हर्जन क्रिएट केला आहे, कोणता, कुबरनेटिस. आणि देन ही काय म्हणतात त्याला, गुगल एक लिनक्स फाउंडेशन आणि जो क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन आहे, जे ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्री सॉफ्टवेअर मॅनेज करतो किंवा त्याच्यावर मॉडिफिकेशन किंवा त्याची पूर्ण देखभाल करतो असं म्हणू शकतो आपण, त्यांच्यासोबत मिळून कुबरनेटिसला ओपन सोर्स करण्यात आलं. ठीक आहे. आता जर आपण कन्सिडर केलं की आता कुबरनेटिसला कोण मॅनेज करतं तर क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन मॅनेज करतं. ठीक आहे. आणि कुबरनेटिसला ओपन सोर्स करण्यामागे एकच रिझन होतं की यामध्ये आणखी जास्त मॉडिफिकेशन्स व्हायला पाहिजे. या कुबरनेटिसमध्ये लेट्स कन्सिडर करा खूप साऱ्या गोष्टी लोकांनी मॉडिफाय करून त्याला बेटर करत नेलं पाहिजे. तर हाच एक उद्देश होता. त्यामुळे काय केलंय, गुगलने त्याला ओपन सोर्स कन्सिडर केले, क्रिएट केलेलं. आणि KATS असं का बरं म्हटलं जाते हे पण आपण बघितलंय की हा शॉर्ट फॉर्म लिहिण्याचा एक ट्रेंड आलेला, त्यामध्येच त्याचं शॉर्ट फॉर्म लिहिण्यात आलेलं की KATS. क्लिअर? सो 14-15 मध्ये ओपन सोर्स करण्यात आलेलं. एवढी हिस्ट्री बघितली. त्यानंतर आपण काय केलं आहे, आर्किटेक्चरवर आलोय. आर्किटेक्चरमध्ये आपण काय करतोय तर आर्किटेक्चरमध्ये हा क्लस्टरमध्ये काम करणार. क्लिअर? तर क्लस्टरमध्ये कसं काम करेल की एक असेल मास्टर म्हणजेच एक असेल मॅनेजर, दुसरा असेल एक वर्कर म्हणजेच स्लेव्ह नोड और एम्प्लॉई. मास्टर कसा बनणार तो, मास्टर किंवा कंट्रोल मॅनेजर कसा बनणार तो, तर त्याकडे 4 कंपोनंट असणार. 4 कंपोनंट कोणते, API सर्व्हर, शेड्यूलर, कंट्रोलर मॅनेजर अँड ETC. आठवत आहे का सर्वांना? आठवत आहे काय केलं होतं आपण काल डिस्कस? आठवत आहे का सर्वांना? काहीच लक्षात येत आहे? ओके, गुड. सो काय आहे API सर्व्हर आपण पूर्ण टर्म बाय टर्म डिस्कस केलेलं आहे. तर API सर्व्हर इज नथिंग बट व्हॉट, कम्युनिकेशन सर्व्हिस इनसाइड युअर कम्प्लीट क्लस्टर. कुठेही कुणाला काही काम करायची असेल तर API सर्व्हर त्याच्याकडे तो मेसेज पाठवणार, त्यानंतरच ते काम तो परफॉर्म करायला सुरुवात करेल. ठीक आहे. शेड्यूलरचं काम काय आहे, हे जे पॉड दिसतात, पॉड 1, 2, पॉड 3, यांना शेड्यूल करायचं काम करतो. बट यांच्याकडे ही इन्फॉर्मेशन येते कुठून, API सर्व्हर कडून. पण API सर्व्हरकडे कुठून जाते तर कंट्रोलर मॅनेजर सांगतो. कंट्रोलर मॅनेजर करतो काय, ऍक्च्युअल स्टेट वर्सेस डिझायर स्टेट हे मॅनेज करतो की आवश्यक किती आहे आणि पाहिजे किती, आहेत किती आणि
पाहिजे किती. तर हे इन्फॉर्मेशन हा कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो. देन ती इन्फॉर्मेशन तो प्रोव्हाइड करेल की येस मला एक एक्स्ट्रा पॉट पाहिजे, रिक्वायरमेंट आहे. सो ते एपीआय सर्व्हरकडे जाणार. एपीआय सर्व्हर काय करेल, शेड्युलरला सांगणार. शेड्युलर काय करणार, अगेन येस मी शेड्यूल केलंय, ती इन्फॉर्मेशन एपीआय सर्व्हरला सांगणार. आणि ही इन्फॉर्मेशन देन इकडे पास होईल क्यूबलेटकडे. ओके, क्यूबलेट काय करेल, ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणार आणि पॉड मॉनिटर करतो. क्यूबलेट काय करतो, पॉड मॉनिटर करतो. जशी इन्फॉर्मेशन येणार की एक पॉड पाहिजे, तो 3 नंबरचा पॉड क्रिएट करायला घेणार. पॉड क्रिएट केला, पॉड क्रिएट केल्यानंतर कंटेनर क्रिएट करायचं काम कोण करणार, कंटेनरायझेशन इंजिन. ओके, कंटेनरायझेशन. आणि हा पॉडला आयपी ऍड्रेसेस वगैरे प्रोव्हाइड करायचं काम, नेटवर्किंगचं काम, कम्युनिकेशनचं काम, हे सगळं कुठं थ्रू इस्टॅब्लिश होईल, क्यू प्रॉक्सी थ्रू इस्टॅब्लिश होईल. आणि हे जे काही प्रोसेस इथे फॉलो होत आहे, हे सगळं डेटा की आणि व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये लॉग बेसिसमध्ये कुठे स्टोअर होत जाणार, ईटीसीटी मध्ये. सो ईटीसीटी इज नथिंग बट अ डेटाबेस फॉर दिस क्लस्टर. क्लिअर. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेही मिळून जाईल. इवन तुम्ही विकिपीडिया जरी नॉर्मल पेज ओपन केला, कुबरनेटिस विकी, यावर सुद्धा त्याने प्रॉपर इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बाकीचे आपण जे मॉडिफाईड पेजेस आहेत ते तर बघू शकतो, कुबरनेटिसचं ऑफिशियल पेज आपण बघू शकतो. But even in this Wikipedia page, you can see here a control plane. ETCD is a persistent, lightweight, distributed key value data store. Originally developed as a part of Core OS. Correct? Configuration, it reliably stores the configuration data of the cluster, representing the overall state of cluster at any given point of time. सिंपल आहे, जे आपण डिस्कस केलं आहे तेच आहे, आणखी एक्स्ट्रा काही नाही. क्लिअर. सो एपीआय सर्व्हर कसं काम करणार, शेड्यूलर कसं काम करणार, इथे इन डिटेल्ड मध्ये लिहिलेलं. पण आपल्याला जे पॉइंट्स आवश्यक आहे ते आपण रीड केलेले आहेत. क्लिअर. इवन इन माय here you can see एकदम शॉर्ट मध्ये मी लिहिलेलं आहे. मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, येस यू कॅन गो थ्रू द डॉक्युमेंटेशन अँड यू कॅन रीड इट. ओव्हरव्ह्यू इथे बघू शकतो आपण, ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स, why Kubernetes, components of cluster here. तर कुबरनेटिस स्वतः या पद्धतीचे डायग्राम तुम्हाला देतोय आणि इथे तो पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार. कन्सिस्टंटली अँड हाय अवेलेबल की व्हॅल्यू स्टोअर फॉर ऑल एपीआय सर्व्हर डेटा. क्लिअर झालं. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचंय, कुबरनेटिसवर काम करायचं. सो आर्किटेक्चर मध्ये कुणाला काही इश्यू आहे, आर्किटेक्चर इझी आणि एकदम इझी वेने आपण लर्न केलंय. आणि हे विचारू जाऊ शकते की हाऊ द क्लस्टर वर्क, हाऊ द कुबरनेटिस क्लस्टर वर्क. क्लिअर. अँसिबल मध्ये पण आपण बघितलंय, अँसिबल मध्ये पण क्लस्टर मध्ये काम होतं, एक मास्टर असतो आणि बाकी स्लेव्स असतात, बघितलंय. देन आपण समोर जेनकिंग्स बघणार, जेनकिंग्स मध्ये पण मास्टर एक असेल आणि स्लेव्ह असेल. तर हे आर्किटेक्चर कुबरनेटिस डेव्हऑप्स मध्ये मॅक्झिमम यूज केला जातो. कारण एक सर्व्हर स्वतः काम करत नाही, तिथे आपले मेन अप्लिकेशन, मेन सॉफ्टवेअर अवेलेबल असतो. असा सर्व्हर असतो जो की बाकी सर्व्हर्सवर काम डिस्ट्रीब्यूट करेल. ओके. सो मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर प्रेफर केलं जातं डेव्हऑप्स मध्ये. ओके. सो नाव सर काम कसं करायचं, करेक्ट. काम कसं करायचं, यावर वर्किंग चालू कशी करायची. तर वर्किंग चालू करणे एकदम इझी आहे. काय करावं लागेल आपल्याला, सर्वात आधी येस मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे, किलर कोडा
हा एक प्लॅटफॉर्म आहे, राईट. तर यावर आपण काय करू शकतो, क्युबरनेटिस क्लस्टर यूज करू शकतो. दुसरा प्रोसेस एक आहे मिनीक्यूब. मिनीक्यूब तर हा ऍक्च्युली काय आहे मिनीक्यूब, तर मिनीक्यूब आपल्याला या टाईपचं क्लस्टर प्रोव्हाइड करतो. या टाईपचं क्लस्टर प्रोव्हाइड करतो, बट ते एकदम एका कंटेनर मध्ये असतं. ठीक आहे, कंटेनर माहिती आहे तुम्हाला, तर कंटेनरच कंट्रोल प्लेन असणार, कंटेनर वर्किंग नोडच असणार. ठीक आहे, एक कंटेनर दोन्ही काम करेल, ऍज अ कंट्रोल मॅनेजर, ऍज अ वर्कर नोड. सो तो प्रॅक्टिस पर्पज साठी आपल्याला यूज करता येतं. ठीक आहे, नाहीतर हा जो किलर कोडा मी तुम्हाला सांगतोय यामध्ये ऍक्च्युअल तुम्हाला कशा पद्धतीचा क्लस्टर असतो ते समजू. कळलं? हा, तर काय काय रिक्वायरमेंट असते ते पण बघून घेऊ क्युबरनेटिस साठी. AWS मध्ये जर आपल्याला करायचं आहे तर इथे एक सर्व्हिस आहे EKS, इलास्टिक क्युबरनेटिस सर्व्हिस. या सर्व्हिसचा यूज करून आपल्याला इथे क्लस्टर क्रिएट करावं लागेल. आता क्लस्टर मध्ये काय असणार आहे, एक मास्टर नोड, म्हणजेच एक मास्टर नोड असेल, एक इन्स्टन्स असेल मास्टर ज्यामध्ये एक कंपोनंट आपला क्रिएट होईल. दुसरं असेल काय, स्लेव्स. तर जो क्लस्टरचा मास्टर नोड आहे तो इथे बनेल आणि स्लेव्ह नोड जे आहे ते आपले इन्स्टन्सेस EC2 मध्ये बनेल. ठीक आहे, आणि हे सगळं क्रिएट करायला इथे आपल्याला निदान कमीत कमी अर्धा तास तरी लागेल. ठीक आहे, कमांड लाईन थ्रू आपण क्रिएट करू शकतो. यू कॅन हिअर आर्किटेक्चर, नोड्स, कम्युनिकेशन, सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि सर्वात छोटी एंटिटी म्हणजेच कोणती डिस्कस केली आपण, सर्वात छोटी एंटिटी मीन्स पॉड. या पॉडच्या आतमध्ये कंटेनर असेल, या पॉडला नेटवर्किंग असेल, कंटेनरला नाही. Pod are the smallest deployable unit of computing that you can create and manage in Kubernetes. ठीक आहे, सो आपण काय करतोय तर इन्स्टॉलेशन प्रोसेस बघतोय. सी हिअर, एक तर मी किलर कोड सांगतोय तुम्हाला, यावर आपण यूज करू शकतो. दुसरं, मिनीक्यूब इज अ लाइट वेट टूल दॅट रन्स अ सिंगल नोड लोकल Kubernetes क्लस्टर ऑन युअर पर्सनल कम्प्युटर. सो प्रॅक्टिस पर्पज साठी आपल्याला ह्या दोन गोष्टींचा यूज करायचा आहे. येस, यू कॅन गो विथ EKS, ओके, बट इट्स अ हेक्टिक टास्क आणि कॉस्टिंग पण लागत राहील. दरवेळेस तुम्हाला क्रिएट करावं लागेल, दरवेळेस तुम्हाला डिलीट करावं लागेल आणि त्यामध्ये तुमचा अर्धा तास, एक तास निघून जाईल. तर त्यापेक्षा बेटर आहे तुमच्याकडे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. आपण हे मिनीक्यूब कसं इन्स्टॉल करणार, तर मिनीक्यूब आपण एका इन्स्टन्स मध्ये क्रिएट करणार, एक EC2 इन्स्टन्स इथे क्रिएट करणार आणि त्यामध्ये एक सिंगल नोड क्लस्टर क्रिएट करू आपण, जो ऍज अ वर्कर असं काम करेल आणि ऍज अ कंट्रोल मॅनेजर पण काम करेल. क्लिअर? सो याच्यासाठी तुम्हाला इथेच मिळेल कुबरनेटिसच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये. इनिशियली आता हा जो क्लस्टर आहे किलर कोडाचा क्लस्टर, हा कशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर, एक क्लस्टर कसा देतो ते बघू. तर ऍक्च्युली आपला जो रिक्वायरमेंट आहे तो काय असला पाहिजे, एक असला पाहिजे कंट्रोल प्लेन आहे इथे, कंट्रोल प्लेन, आणि दुसरा काय असला पाहिजे, मास्टर नोड. तर इथे किती नोड अवेलेबल आहे ह्या कमांड जर बघायच्या असेल तर इथे कमांड लाईन टूल यूज करावं लागेल, kubectl ही एक कमांड लाईन आहे. कशासाठी, ऑल क्युबरनेटिस मॅनेजमेंट साठी. ठीक आहे, kubectl. आता इथे आपल्याला काय पाहिजे, काय चेक करायचं आहे की ऍक्च्युली किती नोड्स अवेलेबल आहे. नोड्स मीन्स इन्स्टन्सेस, एक मास्टर असला पाहिजे आणि एक वर्कर असला पाहिजे.
ते बघू. त्यासाठी कमांड यूज करतो आपण kubectl get nodes. Okay, kubectl get nodes. So here you can see control plane 1 is working as a control plane and node 1 is working as a worker node. क्लिअर आहे? ओके. सो काय होतं इथे आता दोनच आहे आणि आपली एक डिमांड असते की मॅक्झिमम कंटेनर्स क्रिएट व्हायला पाहिजेत. तर काय होतं कधी कधी 4 कंटेनर यामध्ये क्रिएट होतात आणि एखादा कंटेनर हा स्वतःला क्रिएट करतो, स्वतः याच्यावर क्रिएट करतो जस्ट टू मेंटेन द लोड. हा, बट आपल्याकडे नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4 असे वर्कर नोड जर जास्त असेल तर तो स्वतःवर करणार नाही. हे थोडंसं लक्षात घ्या, नाही तर समोर जाऊन जर तुम्हाला एखादा यामध्ये क्रिएट झालेला दिसेल तर तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको. हे समजलं? ठीक आहे. तर आपल्याकडे एखादा पॉड क्रिएट आहे का? पॉड काय क्रिएट करणार आपण इथे? पॉड्स आपला मेन आहे. पॉडच्या आतमध्ये काय असेल? कंटेनर असेल. तिथे आपले काय असेल? अप्लिकेशन असेल. पूर्ण कन्सेप्ट कशावर आहे? तर पॉड क्रिएट करण्यावर आहे. पॉड आणि पॉडच्या आतमध्ये कंटेनर, पूर्ण कन्सेप्ट. सो इथे जे काही करणार ते आपण पॉड क्रिएट करण्यासाठी करणार. सो आता जर एखादा पॉड क्रिएट करायचं असेल तर कसं करायचं? तर त्यासाठी कमांड्स आहेत सेम kubectl रन. कोणत्या कमांड्स? रन. जस्ट अ मिनिट. ओके. सो ही कमांड समजली. ओके. सो नेक्स्ट आणखी याची एकदम इन्फॉर्मेशन इन डिटेल घ्यायचं असेल तर -o यूज करतो आणि वाईड यूज करतो. काय यूज करणार? याची इन्फॉर्मेशन. हा काय आहे? एक इन्स्टन्स आहे कन्सिडर करा. दुसरा हा इन्स्टन्स आहे, बट यांना IP ॲड्रेसेस पण असतील ना, तर ते चेक करायचं असेल तर इथे काय करावं लागेल आपल्याला? -o वाईड इन डिटेल इन्फॉर्मेशन. सो ही सी हिअर आहे विजिबल. तर इथे तुम्हाला दिसेल की ही इन्फॉर्मेशन काय काय आहे ते बघून घेऊ. सो कंट्रोल प्लेन इथे नाव दिसतंय तुम्हाला. देन त्यानंतर काय कंटेनर नोड रेडी आहे. देन त्यानंतर नाव किती दिवसापासून आहे, यांनी जेव्हा पण हा क्लस्टर क्रिएट करून ठेवलेला असेल तेव्हाच ते तुम्हाला एज दिसेल. व्हर्जन कोणता यूज केला जातो? 1.34. तर येस, जे kubectl आपण इन्स्टॉल करणार त्याचा व्हर्जन इथे सेट असतो. देन त्यानंतर इंटरनल IP. सी यू कॅन सी हिअर इंटरनल IP याला दिलेला आहे 172 च्या रेंज मध्ये. उबंतूची मशीन दिसती आहे. एक्सटर्नल IP मीन्स जेव्हा आपण याला एक्सटर्नली एक्सपोज करू तेव्हाचं काम आहे. आणि कर्नल कळलं? कोणता उबंतू आहे? 24.04. सो ह्या पद्धतीने तुम्हाला इथे त्याची इन्फॉर्मेशन घेता येईल. गेट नोड झालं. सेम थिंग आहे आपल्याकडे. जर पॉड अवेलेबल असेल तर आपण पॉड साठी पण कमांड यूज करू शकतो, गेट पॉड्स. बट कुठला पॉड आहे का आपल्याकडे? नाहीये. क्रिएट करावं लागेल. सो क्रिएट करायच्या आधी आपण आणखी यामध्ये ऑब्जेक्ट कशी बघायचे, कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आपण बघणार आहोत ते चेक करू. ठीक आहे. पॉड्स वर बघणार. कळलं? मिनिक्यूब इन्स्टॉलेशन करणार फॉर बेटर प्रॅक्टिस.
एक इन्स्टन्स क्रिएट करून ज्यामध्ये आपला डेटा पण अवेलेबल असेल. क्लिअर. सो काय ऑब्जेक्ट्स इथे बघणार, ऑब्जेक्ट्स. सो कम टू हिअर. हिअर यू कॅन सी Kubernetes ऑब्जेक्ट्स. आता Kubernetes ऑब्जेक्ट्स हे जर बघायचं असेल तर एक सिंगल कमांड यूज करतो आपण, API रिसोर्सेस. kubectl API resources, come here and use it. kubectl API resources. तर Kubernetes मध्ये आपल्याला काय काय क्रिएट करायचं आहे ते आपल्याला इथे दिसेल. सगळे ऑब्जेक्ट्स. जसं आता पॉड बोलतोय तर पॉड हा एक काय, एक कुबरनेटिसचा ऑब्जेक्ट आहे. क्लिअर. आणि त्या पॉडला ऍक्टिव्ह मोड मध्ये ठेवण्यासाठी आणखी काही ज्या ऑब्जेक्ट्स लागणार ते सगळे इथे दिलेले आहे. कमांड कोणती आहे, API हायफन रिसोर्सेस. सो इथे बघा, इथे तुम्हाला पॉड पण दिसेल. सी, आता ही इन्फॉर्मेशन थोडी समजून घ्या की हा आहे आपला ऑब्जेक्ट. ठीक आहे. पॉड इज नथिंग बट अ ऑब्जेक्ट, नोड्स इज नथिंग बट अ ऑब्जेक्ट, अँड हिअर इज द शॉर्ट नेम. क्लिअर. शॉर्ट नेम, देन API व्हर्जन. API व्हर्जन आपण बघितलंय क्लस्टर मध्ये API व्हर्जन पाहिजे, राईट. API सर्व्हर. सो व्हर्जन कोणते यूज होतात, हिअर V1 काहींचे वेगळे व्हर्जन्स आहेत. दिसते ऍप्स V1. तर हा ऍप्स V1 अपडेटेड आहे. आणि ऑथेंटिकेशन, देन ऑथोरायझेशन. तर API व्हर्जन नेटवर्किंग अलग अलग आहेत. कळलं. हा. सो हे कम्युनिकेशन साठी यूज केला जातो. देन त्यानंतर येते नेम स्पेस. आता नेम स्पेस मीन्स काय असेल, तुम्हाला एक लेट्स कन्सिडर करा 2 प्रोजेक्ट आहे तुमच्याकडे आणि 2 प्रोजेक्ट तुम्ही एकाच लॅपटॉप मध्ये काम करताय. बट बेटर आयडेंटिफिकेशन साठी काय करणार, त्या दोन्ही प्रोजेक्टला एकाच डायरेक्टरी मध्ये ठेवलं तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. बट तुम्ही काय करणार, त्यांना वेगवेगळ्या डायरेक्टरी मध्ये ठेवणार. तर इथे नेम स्पेस मीन्स व्हॉट, डिफरंट डायरेक्टरीज. क्लिअर. तर सॅग्रिगेशन साठी यूज केला जातो काय, नेम स्पेस. आता हे जे बाइंडिंग आहे हे एखाद्या सेपरेट डायरेक्टरी मध्ये आहे का. सो येस, ट्रू आहे असेल. फॉल्स मीन्स नाहीये, तो नेम स्पेस मध्ये नाहीये, तो असा रॅन्डम आहे. सो दिस इज नथिंग बट अ काइंड. आता हा काइंड काय आहे, तर हा ऍक्च्युली या पद्धतीने यूज करायचा आहे त्याला. कळलं. त्याचं काइंड या पद्धतीने यूज करायचं आहे. हे तर फक्त नाव आहे, बट ऍक्च्युली इथे यूज केस या पद्धतीने राहील. अंडरस्टूड. सो इथे भरपूर सारं आहे. यापैकी आपण काही बघणार आहोत ऑब्जेक्ट्स. ते कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत. सो लेट्स सी. इथे तुम्हाला दिसेल पॉड्स, ज्यावर आपण ऍक्च्युली काम करणार. नोड्स, नेम स्पेस आपण सेपरेट करणार आहोत. सो नेम स्पेस, पर्सिस्टंट व्हॉल्यूम दिसतो इथे. यू नो डॉकर व्हॉल्यूम आपण बघितलेला आहे. कशासाठी यूज होतो, बॅकअप साठी, डाटा स्टोअर करून ठेवण्यासाठी. इथे पण कंटेनर आहे, इथे पण पॉड आहे, तर इथला पण डेटा स्टोअर करून ठेवावा लागेल, त्यासाठी पर्सिस्टंट व्हॉल्यूम्स. सिक्रेट्स, पासवर्ड सेव्ह करण्यासाठी. सर्व्हिस अकाउंट्स, एखादा सर्व्हिस अकाउंट असेल क्रिएट करायचं तेव्हा सर्व्हिसेस यूज केल्या जातात आपल्या पॉडला एक्सपोज करण्यासाठी. डॉकर मध्ये काय केलं आपण, -p यूज केला. कशासाठी, 80 पोर्ट नंबर फॉरवर्ड करायचा 80 वर. पण ते इथे कसं होणार, तर इथे सर्व्हिसेसने होणार. ते इथे कसं होणार, सर्व्हिसेसने होणार. ठीक आहे. सो लक्ष द्या थोडं. देन आणखी काय बघणार आहोत, डिमन सेट, डिप्लॉयमेंट, रिप्लिका सेट, स्टेटफुल सेट, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. सो एकदा आपण डिस्कस करून घेऊ. हा, सी पॉड आहे. पॉड आपण बघणार, स्मॉलेस्ट डिप्लॉयबल एंटिटी ऑफ क्युबरनेटिस. देन सर्व्हिस, या पॉडला एक्सपोज करण्यासाठी सर्व्हिस यूज केली जाते.
सर्व्हिस हा ऑब्जेक्ट यूज केला जातो आणि सर्व्हिस ऑब्जेक्ट काय करणार तर सर्व्हिसेसमध्ये 3 सर्व्हिसेस क्रिएट करावे लागतील आपल्याला. म्हणजे इथे 3 सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. एक आहे क्लस्टर आयपी, दुसरा आहे नोड पोर्ट आणि थर्ड वर आहे कोणता लोड बॅलेन्सर. सो कशासाठी यूज केला जातो तर पॉडला एक्सपोज करण्यासाठी. क्लस्टर आयपी फर्स्ट आहे क्लस्टर आयपी. पॉड टू पॉड, आता पॉड आपले काय एकच आहे का नाही, मल्टिपल पॉड्स असणार. तर पॉड टू पॉड कम्युनिकेशन व्हायचं असेल तर क्लस्टर आयपी. इंटरनल क्लस्टर मध्ये कम्युनिकेशन युजिंग क्लस्टर आयपी. नोड पोर्ट असेल तर पोर्ट फॉरवर्डिंग. सिक्युरिटी ग्रुपवर आपल्याला जर पोर्ट फॉरवर्ड करायचं असेल तर ते यूज करण्यासाठी काय करावं लागेल नोड पोर्ट. जसं आपण -p यूज करायचं ना, 80 पोर्ट नंबर फॉरवर्ड करतो 80 वर, तर ते पॉसिबल होईल युजिंग नोड पोर्ट. तर त्यानंतर आपण काय करू शकतो आपल्या पब्लिक आयपी थ्रू, इन्स्टन्सच्या पब्लिक आयपी थ्रू त्याला ऍक्सेस करू शकतो त्या पर्टिक्युलर पोर्ट नंबरवर. क्लिअर. आणि लोड बॅलेन्सर, आता हे लोड बॅलेन्सर कसं ऍक्सेस होईल तर जेव्हा आपण AWS वर काम करणार, AWS मध्ये आपण लोड बॅलेन्सिंग यूज करणार, तर एक एंड पॉइंट जो भेटतो DNS नेम, त्या थ्रू आपण आपल्या कंटेनर्सला ऍक्सेस करू शकतो. क्लिअर. ओके. सो हे ऍक्सेस करण्याचं झालं सर्व्हिसेस. नेम स्पेस टू सॅग्रिगेट KATS जस्ट आता आपण डिस्कस केलंय. रिप्लिकेशन कंट्रोलर, व्हॉट इज मीन बाय रिप्लिकेशन? राइट. रिप्लिका मीन्स कॉपीज क्रिएट करणे. हे डॉकर मध्ये पॉसिबल होतं का नाही, इथे पॉसिबल आहे. राइट. सो क्युबरनेटिस मध्ये आता आपण काय करणार, एका स्पॉटचा बॅकअप क्रिएट करून ठेवणार, रिप्लिकास क्रिएट करून ठेवणार आणि ते पॉसिबल होईल कशा थ्रू? रिप्लिकेशन कंट्रोलर थ्रू. ओके. पण आता हा जो आहे रिप्लिकेशन कंट्रोलर हा झालाय पुराणा, हा यूज होत नाही. काय यूज होतं आता? रिप्लिका सेट. यामधला डिफरन्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर. सो डिफरन्सेस इथेच लिहिलेला आहे एक लाईन मध्ये मी. इट सपोर्ट्स इक्वॅलिटी बेस्ड सिलेक्टर. रिप्लिका क्रिएट करायची आहे, पण कोणाची करायची आहे? पॉडची. तर पॉड सिलेक्ट करावं लागेल. आता सिलेक्ट करताना फक्त नाव सूरज असलं म्हणजे होते का नाही, तो टीचर पण असला पाहिजे. राईट ना, टीचर असला पाहिजे, त्याला डेव्हऑप्स यायला पाहिजे पहिली गोष्ट, हॅट कंडिशन असेल. करेक्ट. तर त्या सगळ्या कंडिशन, मल्टिपल कंडिशन्स इथे लावू शकतो आपण रिप्लिका सेट मध्ये, पण इथे नाही लावू शकत. इथे नाव सूरज असलं म्हणजे होऊन जातं. सो दॅट इज वाय रिप्लिकेशन कंट्रोलर यूज होत नाही. आता काय यूज होतं? रिप्लिका सेट. सिलेक्शन प्रोसेस मध्ये जास्त लेबल्स लावता येतात, एक्सप्रेशन्स लावता येतात. क्लिअर. ठीक आहे. आता हे रिप्लिका सेट तर काय करणार, रिप्लिकास क्रिएट करणार. बट इथे अगेन एक ऍडव्हान्स्ड व्हर्जन आहे आपल्याकडे, डिप्लॉयमेंट, जे की ऍक्च्युअली आता यूज होतो प्रत्येक डिप्लॉयमेंट मध्ये. तुम्ही रिप्लिकाचं नाव ऐकता का? नाही. तुम्ही काय करताय? डिप्लॉयमेंट नाव ऐकता. राईट. सो डिप्लॉयमेंट ऍक्च्युअली करणार काय, हा सुद्धा रिप्लिका क्रिएट करतो. असं कन्सिडर करा की डिप्लॉयमेंट काय क्रिएट करणार, रिप्लिका सेट क्रिएट करणार. कळलं. आणि रिप्लिका सेट काय करणार, कंटेनरचे रिप्लिकास क्रिएट करणार, कॉपीज क्रिएट करणार. कळलं. सो हा पूर्ण जो आहे सेट, हे क्रिएट करायचं काम कोणाचं आहे? डिप्लॉयमेंटचं आहे. क्लिअर झालं. सो सेम थिंग. आता ह्यामध्ये एक्स्ट्रा काय करायची गरज आहे का आपल्याला? नाही. पण एक्स्ट्रा काय आहे तर स्ट्रॅटेजीज आहे. काय आहे यामध्ये? स्ट्रॅटेजीज. जर कंटेनर आपला स्टार्टच होत नाहीये तर त्याला चालू ठेवायचं तसं रिस्टार्ट मोड मध्ये की डिलीट करून टाकायचं. ऍप्लिकेशन चालू आहे, ऍप्लिकेशन मध्ये काही नवीन अपडेट करायचं आहे तर ते कसं करायचं? व्हॉट्सअप आपलं चालू आहे, बट व्हॉट्सअप चालू आपण मेसेज करतच राहतो, पण अचानक असा अपडेट येतो की यू नीड टू अपडेट युअर व्हॉट्सअप विदिन 2 days. येतो ना. पण आपण मेसेज करणं थांबवतो का? नाही.
तर ती ॲक्च्युली एक अपडेटिंगची स्ट्रॅटेजी असते, डिप्लॉयमेंटची स्ट्रॅटेजी असते. कळलं? पबजी आपण खेळतो, पबजी लास्ट डे पर्यंत खेळतो आणि लगेच त्यामध्ये अपडेटचा बटन येतो की नाव यू नीड टू अपडेट युअर. ते कसं होते पबजीमध्ये काही काय म्हणतात त्याला, बॅकग्राऊंड वगैरे काही असं स्टक होतं का? काहीच नाही होत. ठीक आहे, अप्लिकेशन बंद पण नाही पडत, फक्त अपडेट येतो. आपण अपडेट केला की परत ती अप्लिकेशन जशी तशी सुरू होती. तर येस, नवीन फीचर्स सोबत सुरू होते. तर असं जे आपल्याला करायचं असेल तर ते युझिंग डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज. कळलं? येस ऑल, कळतंय का काय गोष्टी डिस्कस करतोय आपण फक्त ऑब्जेक्ट डिस्कस करतोय just to understood how it's going to work in Kubernetes, and then we will start working on a CLI mode. Clear? So I need your response. साक्षी, रितेश, कावेरी, करण, सुप्रिया, सर्वांना समजलंय? व्हेरी गुड. सो सिम्पली डिप्लॉयमेंट पर्यंत आलोय. नेक्स्ट, daemon set. What is mean by daemon? Bhoot. What is mean by daemon? बॅकग्राऊंड मध्ये जे काम करणार, जे आपल्याला दिसत नाही, त्यांना भूत म्हटलं जातं. आणि डीमन प्रोसेस म्हणजेच काय असते, बॅकग्राऊंड मध्ये काम करते, राईट? बॅकग्राऊंड मध्ये काम करतो आणि काय करणार, फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करणार. जे ऍक्टिव्ह मोड, ऍक्टिव्ह सर्व्हिसेस आहेत त्यांना फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करायचं काम करतात. तर इथे काय होईल, डिमन सेट करतो काय, आपल्याकडे 4-5 नोड आहे, करेक्ट? इवन क्लस्टर पण आहे, मास्टर नोड पण आहे. आपली एक अशी कंडिशन आहे की हे सगळे नोड्स ना मॉनिटर व्हायला पाहिजे की यांच्यावर ऍक्च्युली होत काय आहे, यांचे सीपी युटिलायझेशन किती आहे, राईट? सीपी युटिलायझेशन, रॅम युटिलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजे. एक तर आपण काय करू शकतो की सगळ्यांना इंडिव्हिज्युअली मॅनेज करू शकतो, बट ते तर हेक्टिक टास्क आहे. 10 सर्व्हर असले तर 10 सर्व्हरला तुम्ही 10 पोरांना बसवाल का? नाही. मग इथे काय करतो आपण, एक अशी अप्लिकेशन जे 10ही इन्स्टन्सेसमध्ये रनिंगमध्ये राहायला पाहिजे. कंडिशन काय आपली, पूर्ण 10 इन्स्टन्सेसमध्ये एक कंटेनर क्रिएट व्हायलाच पाहिजे, ती अप्लिकेशन चालायलाच पाहिजे, जेणेकरून आपण तिथला डेटा मॉनिटर करू. तर अशा सिच्युएशनमध्ये प्रत्येक नोडमध्ये जर तुम्हाला पॉड पाहिजे असेल तर डिमन सेट यूज करतो. इवन क्लस्टर नोडमध्ये सुद्धा तो पॉड क्रिएट करेल त्याला मॉनिटर करण्यासाठी. क्लिअर? सो दिस टाइप ऑफ सिनारिओ कम्स अंडर दी डिमन सेट. गॉट इट? देन स्टेटफुल सेट. आतापर्यंत काय बघितलं आपण की कंटेनर क्रिएट होतो, तो डिलीट होतो, काय मॅटर होत नाही, डेटाला डेटा निघून जातो, काही नाही. नवीन कंटेनर क्रिएट होईल, तो पण डेटा डिलीट करेल, तो पण वॉश आउट होऊन जाईल. बट अशा कंडिशनमध्ये असं आपण एक कंटेनर क्रिएट केलाय मायस्क्वेलचा, त्यामध्ये आपल्याला तो डेटाबेसची रिक्वायरमेंट असणार, राईट? मग अशा सिच्युएशनमध्ये जिथे त्या डेटाची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे त्याच्या स्टेटची मॅटर करतो, स्टेट जो आहे त्याचा, तो स्टेट मॅटर करतो, तिथे आपल्याला स्टेटफुल सेट यूज करायचा. मीन्स डेटाबेस टाइप ऑफ कंटेनर जर क्रिएट करायचं असेल, पॉड्स क्रिएट करायचे असेल, तर व्हॉट वी आर गोइंग टू यूज, स्टेटफुल सेट. क्लिअर? बघा, कंटेनर पॉड्स आपल्याला क्रिएट करायचे, बट जे कंटेनर पॉड्स क्रिएट होणार ते क्रिएट होणार, डिलीट होणार, जो काही डेटा असेल तो निघून जाणार. क्लिअर? बट आपल्याला काय पाहिजे की तो डेटा सेव्ह व्हायला पाहिजे. मायस्क्वेल सारखा कंटेनर आपण हे घेतलाय, कंटेनर घेतलेला आहे, त्यामध्ये डेटा आपल्याला स्टोअर करावा लागेल, व्हॉल्यूम आपल्याला यूज करावं लागेल. व्हॉल्यूम माहिती आहे तुम्हाला, पर्सिस्टंट व्हॉल्यूम, राईट? सो जिथे स्टेट मॅटर करते, स्टेट मीन्स व्हॉट, डेटा स्टोअर व्हायला पाहिजे, तो स्टेट. क्लिअर? आणि तिथे आपण यूज करणार व्हॉल्यूम्स, तो व्हॉल्यूम्स मध्ये तो डेटा स्टोअर होत राहणार. सो
हा जो एन्व्हायरमेंट आपण यूज करणार, हा एन्व्हायरमेंट स्टेटफुल सेट मध्ये यूज करणार. क्लिअर आहे? कॉन्फिग मॅप आपण काय काय लर्न करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय इन डिटेलमध्ये. जेव्हा आपण याला वर्किंग मध्ये घेऊ, त्याच्यावर कॉन्फिगरेशन फाइल्स लिहिणार, तेव्हा तुमचं आणखी क्लिअर होत जाणार. सो जस्ट डिस्कसिंग द ऑल ऑब्जेक्ट्स वी आर गोइंग टू वर्क ऑन. कॉन्फिग मॅप. आता तुम्हाला व्हेरिएबल वाला कन्सेप्ट माहिती असणार. व्हेरिएबल आपण भरपूर ठिकाणी यूज केलंय, टेराफॉर्म, अँसिबल सगळ्या ठिकाणी यूज केलंय. तर ते व्हेरिएबल पास करण्यासाठी यूज होणार काय? कॉन्फिग मॅप. इवन इफ यू वॉन्ट टू शेअर अ फाईल कंटेंट, तर तो कुठे करणार? कॉन्फिग मॅप मध्ये. कळलं? की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट्स, एन्व्हायरमेंट्स. बट लेट्स कन्सिडर करा डेटाबेसचा पासवर्ड आहे. डेटाबेसचा पासवर्ड आपल्याला पास करायचा आहे. कॉन्फिग मॅप मध्ये जर आपण टाकला तरी सुद्धा लोक बघू शकतात, करेक्ट? पासवर्ड्स वगैरे. तर इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये जर तुम्हाला डेटा पाठवायचा असेल, इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये पासवर्ड पाठवणार पण इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये, तर त्यासाठी सिक्रेट यूज करायचं आहे. काय करणार? सिक्रेट यूज करणार. डिफरन्स समजला? व्हेरिएबलच करतोय आपण पास, बट एक इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये करतोय. आणि मोस्टली पासवर्ड टाईप, पासवर्ड वगैरे असेल तेव्हाच आपण सिक्रेट यूज करणार, अननेसेसरी यूज करणार नाही. कळलं? व्हॉल्यूम, यू नो अबाउट व्हॉल्यूम्स, हे मी डिस्कस करत नाही आता. इंग्रेस कंट्रोलर. इंग्रेस कंट्रोलरला कन्सिडर करा लोड बॅलेन्सर. आपल्याकडे 5-10 कंटेनर असणार, बट त्यांच्यावर ट्रॅफिक कसं मॅनेज होणार? राईट? 5 ते 10 कंटेनर्स आहेत, तर त्यांच्यावर ट्रॅफिक मॅनेज व्हायला पाहिजे ना. की एका कंटेनरवर पूर्ण लोड देणार आपण नाही. ते लोड काय होईल? प्रत्येक कंटेनरमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. सो ते इंटरनली करण्यासाठी इंग्रेस कंट्रोल. अंडरस्टूड? गुड. व्हॉल्यूम, यू नो दॅट. देन केडेस, सिक्युरिटी. आता IAM सर्व्हिस माहिती आहे तुम्हाला? IAM सर्व्हिस करते काय? ऑथोराइज्ड युजर आहे त्यांनाच पर्टिक्युलर परमिशन देणार, त्यांनाच ऍक्सेस मिळणार, तेच लोक काम करणार. करेक्ट? आता क्लस्टर आहे, क्लस्टर मध्ये कुणीही काम करेल, कुणीही काही डिलीट करेल तर चालेल का? नाही. कुणी आला डेटाबेसवर काम करताय, कुणी आला जावावर काम करताय, असं होईल का? नाही. तर तिथे राहणार आपले रोल्स, की बाबा तुला काय काम करायचं आहे? डेटाबेसचं काम आहे ना, तू डीबी ऍडमिन आहेस ना, तर डीबी ऍडमिन ऍज अ डीबी नेम स्पेस मध्ये काम करा. नेम स्पेस, ओके. एक डेटाबेसचा नेम स्पेस बनणार, त्यामध्ये डेटाबेसचे पूर्ण पॉड्स असणार आणि तिथे वर्क कोण करणार? फक्त डीबी इंजिनियर. तर हे जे परमिशन्स पॉलिसीज आहे, रोल्स आहेत, ऑथेंटिकेशन्स आहेत, हे आपण मॅनेज करणार युजिंग सिक्युरिटीज. RBAC, रोल बेस ऍक्सेस कंट्रोल. RBAC चा फुल फॉर्म काय? रोल बेस ऍक्सेस कंट्रोल. क्लिअर? सो IAM रोल्स. क्लिअर? तर ते इथे यूज करणार. आणि एकदा रोल क्रिएट केल्यानंतर तो युजर पण असायला पाहिजे, रोल पण असायला पाहिजे. आणि युजर आणि रोल तो कनेक्ट करण्यासाठी रोल बाइंडिंग. कळलं? इन शॉर्ट काय आहे आपल्याकडे? IAM सर्व्हिसेस कन्सिडर करा. AWS मध्ये एक युजर क्रिएट करतो, एक रोल क्रिएट करतो, पण सेपरेट आहे ना. अजून कनेक्टिव्हिटी केली का? नाही. तर ती कनेक्टिव्हिटी मीन्स रोल बाइंडिंग. क्लिअर? ओके. सो एक रोल क्रिएट करावं लागेल, एक युजर क्रिएट करावं लागेल आणि देन रोल बाइंडिंग करावं लागेल. सिमिलरली ते तर कंटेनरच्या आतमध्ये नेम स्पेस मध्ये काम झालं. बट आता मॅनेजर लेवलवर कन्सिडर करा. एक मॅनेजर आहे, ठीक आहे, क्लायंट मॅनेजर असू शकतो, करेक्ट. आणि कुबरनेटिसचा जो क्लस्टर आहे आपला, तो अख्ख्या क्लस्टरवर काम करू शकला पाहिजे. समजलं? लेट्स कम टू दिस डॉक्युमेंट डायग्राम. सो RBAC कुठे अप्लाय होईल? इथे आतमध्ये.
हां नाही, वर्कर नोडमध्ये जिथे काम करायचं आहे त्या नेमस्पेसमध्ये इकडे आतमध्ये वर्किंग एरियामध्ये. आणि क्लस्टर रूल कुठे होणार? क्लस्टर रूल कुठे होणार? अख्ख्या क्लस्टरवर. म्हणजे मॅनेजर कन्सिडर करा, मॅनेजर कुठेही काम करू शकतो, कसाही काम करू शकतो. सो मॅनेजर लेवलचे जर करायचं असेल की मॅनेजरला हा पूर्ण एन्व्हायरमेंटचा ऍक्सेस झाला पाहिजे, सो वी विल डू युझिंग क्लस्टर रोल बाइंडिंग. सो तिथे पण एक युजर असेल, रोल असेल, क्लस्टर रूल म्हणतात त्याला, की अख्ख्या क्लस्टरवर पॉलिसी अप्लाय होईल ती. त्याच्या आतमध्ये त्याला स्पेसिफिक असं काही नाही. हा पूर्ण एन्व्हायरमेंटवर एक रूल बनणार, त्याला क्लस्टर रूल कन्सिडर करणार. मॅनेजर आपला युजर आहे, त्या मॅनेजरला तो अटॅच करणार. क्लस्टर रोल बाइंडिंग. काही कंटिन्यू आहे का इथे? इझी आहे. सो ते आपण करणार सिक्युरिटीज मध्ये. ऑटो स्केलिंग, यू नो ऑटो स्केलिंग. तर इथे आपण करतो होरिझोंटल पॉड ऑटो स्केलिंग. होरिझोंटल पॉड ऑटो स्केलिंग कशासाठी रिक्वायरमेंट असते? आपल्याला पॉड प्रत्येक वेळेस एक एक क्रिएट करत जायचं आहे का? नाही. पॉड मध्ये जर त्याचं सीपीयू युटिलायझेशन इन्क्रीज होत आहे तर काय व्हायला पाहिजे? सेम टाईपचा पॉड क्रिएट व्हायला पाहिजे. ओके. आणि ते पॉसिबल करणार कशा थ्रू? आपण होरिझोंटल पॉड ऑटो स्केलिंग. क्लिअर आहे? ओके. सो हेल्म चार्ट वगैरे मी नंतर न सांगणार, बट एवढा कन्सेप्ट समजला? ओके. सो मी 2 पार्ट्स तुम्हाला सांगितलंय. किलर कोडा यूज करू शकतो आपण. दुसरं काय? मिनिक्यूब यूज करू शकतो. क्लिअर? सो मिनिक्यूब इन्स्टॉलेशनची काही प्रोसेस आहे, काही हार्डवेअर रिक्वायरमेंट असते, जे तुम्हाला इथे पण दिसेल. ऑब्जेक्टिव्ह बिफोर यू बिगिन, इथे रिक्वायरमेंट असेल याची, कुठेतरी लिहिलेलं असणार आहे. ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर आपण आता बेसिक कमांड्स तरी बघून घेऊ. एवढी पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली आपण, तर एक बेसिक कमांड्स बघून घेऊ. अरे यार, ठीक आहे. रिफ्रेश. सो बेसिक कमांड मध्ये एक बेसिक कमांड आपण बघितली आहे, कोणती? एपीआय रिसोर्सेस. कोणती कमांड आहे? एपीआय रिसोर्सेस. कशासाठी यूज केली जाते? पूर्ण ऑब्जेक्ट्स बघण्यासाठी. kubectl हा कमांड लाईन टूल आहे. तुम्ही जर EC2 इन्स्टन्स यूज करणार तर kubectl तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ते दाखवेल मी तुम्हाला, डोंट वरी. सो kubectl गेट नोड्स. नोड्स आपल्याकडे 2 आहे. हेच जर आपल्याला बघायचं असेल इन डिटेल, लुक वाईड. आणि जर पूर्ण ऑब्जेक्ट्स बघायचे असेल तर kubectl कधी कधी काय होतं, आपल्याला व्हर्जन कोणता यूज करतो आपल्याला माहित होत नाही. कोणत्या व्हर्जनवर, एपीआय व्हर्जनवर तो काम करतो माहित नाही राहत, किंवा काइंड माहित नाही राहत. सो सिंपली एपीआय हायफन रिसोर्सेस. कम ऑन यार. kubectl API हायफन रिसोर्सेस. सो यामध्ये तुम्हाला दिसेल पूर्ण रिसोर्सेस, ज्यांना तुम्ही ऑब्जेक्ट म्हणता. तो वर्जन तुम्हाला इथे माहित होईल. काइंड काय आहे त्याचा, कशा पद्धतीने त्याला लिहायचं आहे. कुबरनेटिस या पद्धतीने त्याला कॅप्चर करतो. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला लेटर बघा कॅपिटल मध्ये आहे, बाकी सगळं सेम आहे स्पेलिंग. कॉन्फिग 2 वर्ड्सला डिफरन्स कसं केलंय, डिफरंट कसं केलंय? कॉन्फिग मॅप आहे, तर पहिला सी कॉन्फिगचा C कॅपिटल आहे, मॅपचा M कॅपिटल आहे. कळलं? बट एकच वर्ड असेल तर तो पूर्ण कंप्लीट लिहिलेला. कंपोनंट स्टेटस, कंपोनंटचा C कॅपिटल आहे, स्टेटसचा S कॅपिटल. सो हाच फॉर्मॅट आपल्याला यूज करायचा असतो. क्लिअर? गुड. So if you want to create one of pod, so let's check basic commands. All these commands to install a minikube, we will see it later.
जस्ट चेक आउट गेट नेमस्पेस. जर तुम्हाला नेमस्पेस बघायचे असेल की सध्याच्या कंडिशन मध्ये किती ग्रुप्स क्रिएटेड आहे या क्लस्टर मध्ये, सो सिम्पली ही कमांड कुठे पण चालेल, kubectl गेट नेमस्पेस एन नेम. आता असं लिहितोय मी, एकतर असं लिहा, नाहीतर याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहिती आहे कसं लिहितो आपण, हे शॉर्ट फॉर्म इथे दिलेले आहे, सी. सो ns नेमस्पेस शॉर्ट फॉर्म जरी लिहिला तरी काम होईल. गेट ns. कळलं? तो हा हे नेमस्पेस आहे, एवढे फोल्डर्स अवेलेबल आहे बाय डिफॉल्ट मध्ये, आपण आपलं क्रिएट करू शकतो, बघू नंतर. आता जे काही होत आहे ते कुठे होणार आहे, डिफॉल्ट नेमस्पेस मध्ये. आता आपण जे काही पॉड वगैरे क्रिएट करणार, कंटेनर्स पॉड क्रिएट होणार, जे काही अप्लाय करणार ते सिम्पली डिफॉल्ट मध्ये क्रिएट होणार. क्लिअर? ओके. सो एखादा पॉड क्रिएट करून बघू आपण. क्रिएट नेमस्पेस क्रिएट करून बघू. क्लिअर आहे? सो नेमस्पेस क्रिएट करण्यासाठी काही एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. ns आणि तुमच्या नेमस्पेसचं नाव. सो क्रिएट नेमस्पेस, kubectl क्रिएट नेमस्पेस फुल लिहा, बट स्मॉल मध्ये लिहिलं तरी चालेल. माय वर्क एंटर. माय वर्क क्रिएटेड. आता यामधलं काही कंटेनर बघायचं आहे तर कसं बघणार, यामध्ये काही पॉड क्रिएटेड आहे का बघायचं आहे आपल्याला, तर कसं बघणार. सो सिम्पली सेम कमांड kubectl गेट पॉड्स, बट कुठून, -n. कोणता, माय वर्क. आहे का काही क्रिएट केलेलं, क्रिएट करू आपण. सो क्रिएट करायची प्रोसेस एकदम सेम आहे, डॉकर मध्ये जसं यूज केलंय पण तसं. डॉकर रन यूज करायचं ना, तर इथे काय करतोय आपण, kubectl रन पॉड, आपल्या पॉडचं नाव द्यायचं आहे आणि इमेज नेम. कळलं, -, इमेज. सो kubectl रन पॉडचं नाव, पॉडचं नाव देऊ आपण माय पॉड अशा टाईपचं, ठीक आहे. अँड देन -, इमेज इक्वल्स टू, लेट्स कन्सिडर करा httpd or apache 2, whatever you want to do. इमेज असायला पाहिजे, येस. एस नाही आहे तर माय पॉड क्रिएट झाला, पण हा कुठे क्रिएट झाला, kubectl गेट पॉड्स. हा डिफॉल्ट मध्ये क्रिएट झाला आणि हा पॉड आता वर्किंग मध्ये आहे, कंटेनर रनिंग मध्ये आहे. -o वाईट करा, याला IP ऍड्रेस मिळेल. सी कर्ल करून बघा, कर्ल 192.168.1.4. सो सी इट वर्क्स. httpd इट्स नाव वर्किंग. क्लिअर आहे? सो हा पॉड आपला वर्किंग झाला. पॉडच्या आतमध्ये कंटेनर आहे, लक्षात ठेवायचं. आपण इथे फक्त डायरेक्ट कंटेनर नाही बोलणार, इथे आपण पॉड बोलणार आहोत. पॉड वर्किंग मध्ये आलाय, ओके. बट हा कुठे आहे, हा आहे डिफॉल्ट नेम स्पेस मध्ये, सॉरी डॉकर नाही, kubectl गेट ns. आपण इथे कुठे काही ns वगैरे लिहिलेलं आहे का कंटेनर क्रिएट करताना, पॉड क्रिएट करताना? नाही, राईट ना. सो हा जो क्रिएट झालाय हा डिफॉल्ट मध्ये झाला. तुम्हाला जर डिफॉल्ट मधले पॉड्स बघायचे असेल, गेट पॉड्स -n डिफॉल्ट. सो इथे तुम्हाला दिसेल एक पॉड. कळलं? बट एखाद्या नेम स्पेस मध्ये कसं क्रिएट करायचं, राईट ना. सो -n द्यायचं त्याला, -n माय वर्क. So now if you are going to check my work आहे, get pods
इथे कोणता पॉड दिसतोय? एकच पॉड दिसतोय ना. माय पॉड हा कुठे क्रिएटेड आहे? डिफॉल्ट मध्ये. आणि दुसरा जो क्रिएट केलाय तो कुठे आहे? -n द्यावा लागेल, माय वर्क द्यावं लागेल, तर माय वर्क मध्ये एक दुसरा दिसला. तुम्ही नाव चेंज करून घ्याल, इथे नाव चेंज करून घ्याल जेव्हा तुम्ही दुसऱ्या नेम स्पेस मध्ये टाकणार, तर ते आयडेंटिफिकेशन बरोबर. कळलं? सो आतापर्यंत इथे नव्हतं, आता अवेलेबल आहे, कारण आपण काय यूज केलंय? दिस कमांड. समजली कसं करायचं? ठीक आहे. सो सेम अगेन, आता हा स्पॉट आपल्याला एक्सपोज करायचा असेल तर कसं करायचं? राईट. सो kubectl काय म्हटलं होतं? एक्सपोज करण्यासाठी काय पाहिजे? कोणता ऑब्जेक्ट यूज करतो एक्सपोज करण्यासाठी? आत्ताच आपण डिस्कस केलंय जस्ट 2-3 मिनिटं आधी. एक्सपोज करण्यासाठी सर्व्हिसेसचा यूज होतो. सो kubectl एक्सपोज कमांड यूज करणार. एक्सपोज. क्लियर? एक्सपोज पॉड माय पॉड, राईट. आणि हायफन टाईप देणार सर्व्हिस नोड पोर्ट. आता नोड पोर्ट कसं लिहायचं? पोर्ट असं लिहायचं. क्लिअर? डिफॉल्ट मधलं होईल. आपण नेमस्पेस दिलाय का? नाही. नेमस्पेस देणार तरच होईल. नेमस्पेस दिलेलं नाहीये, हा डिफॉल्ट मध्ये काम होईल. हायफन नोड पोर्ट आणि हायफन पोर्ट द्यावं लागतं बहुतेक. सो लेट मी चेक. 80 एंटर. येस. ठीक आहे. आता हे कसं बघणार? kubectl गेट सर्व्हिस. सर्व्हिस आहे की सर्व्हिसेस आहे? सर्व्हिस आहे. बघा, माय पॉड या नावाने एक सर्व्हिस, नोड पोर्ट सर्व्हिस क्रिएट झाली आहे. हा त्याचा आयपी आहे आणि पोर्ट नंबर कोणता आहे? 32465. 30465. लेट्स टेक अ लुक. 30465. आता हे केल्यानंतर तुम्ही आयपी ऍड्रेस घ्यायचा इन्स्टन्सचा आणि हा पोर्ट नंबर घ्यायचा 30465. हिअर इट वर्क्स. कळलं? इझी आहे. जसं डॉकर यूज करतो तो त्याच पद्धतीने करायचं आहे, पण इथे ऍडव्हान्स लेवलवर मॅनेजमेंट आहे. कळलं? तिथे तर आपण फक्त डॉकर फाईल क्रिएट करणार, ते तर प्रोसेस असणारच. इमेज आपल्याकडे असणारच. आता इमेज जर आपल्याकडे अवेलेबल असती तर आपण तीच इमेज घेतली असती. इथे इमेज आपल्याकडे अवेलेबल पण आहे, असं नाही की नाहीये, बट आपण जस्ट फॉर प्रॅक्टिस पर्पज वी आर युजिंग HTTPD. इज इट क्लिअर? गुड. कळलं? सो सिंपल पॉड आणि नोड पोर्ट सर्व्हिस काय करणार ते समजलं. एक्सपोज करणार, पोर्ट नंबर मिळणार, त्या पोर्ट नंबरवरून आपण एक्सेस करणार. क्लिअर आहे? येस. इथे सुद्धा तुम्ही कॉल करा 10.98. ही याला जे आयपी मिळते याला कॉल करावं लागेल. आता पॉडची आयपी नाही. 10.98.220.139 आणि पोर्ट नंबर 30465. अच्छा, हे क्लस्टर आयपी वरून नाही होणार, त्याचा पोर्ट नंबर, त्याचा लेट्स एक्सपोज तर केलाय आपण. आता हे इन्फॉर्मेशन, पॉट रिलेटेड इन्फॉर्मेशन जर घ्यायची असेल तर इथे काय यूज करणार आपण? डिस्क्राईब. याच्यामध्ये काय करायचो? डॉकर मध्ये फुल डिटेल घ्यायची असेल तर आठवती का कमांड? इन्स्पेक्ट करत होतो डॉकर मध्ये, आता इथे करायचं लागेल डिस्क्राईब. kubectl describes pod my pod. सी. सो पॉडची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळेल. क्लिअर? माय पॉड कंटेनर कोणता आहे, इमेज कोणती आहे, इमेज आयडी अँड ऑल अदर डिटेल्स. बट इथे आयपी ऍड्रेस असं दिसणार नाहीये.
हा इथे सक्सेसफुली असाइन डिफॉल्ट माय पॉड, डिफॉल्टच्या आतमध्ये माय पॉड इनी नोड 1 कुठे क्रिएट झालेला दिसेल तुम्हाला. सी नोड 1 वर क्रिएट झालेला आहे. इवन तुम्ही जर kubectl गेट पॉड्स -o वाईट जरी केलं तर इथे तुम्हाला दिसेल तो कुठे क्रिएट झालेला आहे. हा हे पॉडची आयपी आहे ना, ही आयपी आपल्याला हिट करावी लागेल. तर हे तर बिना पोर्टने पण होईल. नोड पोर्टची आयपी हिट व्हायला पाहिजे होती. ठीक आहे, विदाउट पोर्ट होईल का? हां विदाउट पोर्ट होती आहे. सी क्लस्टर नोड पोर्टची जी आयपी ॲड्रेस होती तिला हिट करून बघतोय. इवन यू कॅन हिट दिस आयपी ऑल्सो. तर ते आपली वर्क होतीये. पोर्ट इथे आतमध्ये पोर्ट नंबर लिहायची गरज नाही पडली. अंडरस्टूड? एक्सपोज वाली कमांड गुड. डिस्क्राईब कमांड समजली. डिस्क्राईब मध्ये पण तुम्ही पुढली इन्फॉर्मेशन घेऊ शकता. डिस्क्राईब कमांड प्रत्येकासाठी यूज होईल. नेम स्पेस, सर्व्हिसेस, वॉट एव्हर यू आर गोइंग टू क्रिएट. सो डिस्क्राईब सगळ्यासाठी यूज होईल. गेट पण सर्वांसाठी यूज होईल. आय होप इथपर्यंत समजलंय. ओके, सो एक सिंपलचा पॉड क्रिएट करणे आणि त्याला एक्सपोज करणे आपण बघतोय. आणखी काही कमांड्स बघून घेऊ. हे सगळं झालं. हा गेट ऑल कॅपिटल ए. kubectl गेट ऑल. kubectl चा एक शॉर्ट फॉर्म असतो इथे बहुतेक के. गेट व्हॉट ऑल. गेट ऑल. गेट ऑल. गेट ऑल ने काय दिसणार तर डिफॉल्ट वाला जो नेम स्पेस आहे आपला, डिफॉल्ट वाला नेम स्पेस. आता हे सगळं काम कशात होत आहे? डिफॉल्ट नेम स्पेस मध्ये. तर त्यामध्ये जे काही अवेलेबल असणार आहे हे क्रिएट केलेलं ते सगळं दिसेल. जसं की इथे पॉड आहे एक, आणि एक सर्व्हिस आपण क्रिएट केली नोड पोर्ट, ते पण दिसतंय. एक बाय डिफॉल्ट सर्व्हिस आहे ती म्हणजे कोणती आहे? क्लस्टर आयपी. ही आपण क्रिएट केली का? नाही, हे ऑटोमॅटिक आहे तिथे अवेलेबल. का बरं? कारण कंटेनर टू कंटेनर कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. क्लिअर झालं? सो हे डिफॉल्ट मधलं देत आहे. बट प्रत्येक नेम स्पेस मधलं बघायचं असेल तर हायफन कॅपिटल ए यूज करायचं. सो ऑल ओव्हर फ्रॉम एव्हरी नेम स्पेस. ओके, सो हिअर यू कॅन सी नेम स्पेस नेम्स. डिस्क्राईब नाही, कुठे गेलं? ऑल कमांड कुठून लावली आपण? ऑल ए. हा इथे लावली ना कमांड. सो इथे बघा नेम स्पेस. कोणता नेम स्पेस? डिफॉल्ट. डिफॉल्ट मध्ये एक पॉड आहे. क्यूब हायफन सिस्टम हा नेम स्पेस आहे. यामध्ये एवढे सारे पॉड ऑलरेडी सिस्टमचे क्रिएटेड आहे. हे पॉड्स क्रिएटेड आहेत. इथे बघा कोणते कोणते पॉड्स क्रिएटेड आहे. क्यूब कंट्रोलर, कॉन डीएनएस वगैरे आहे. ईटीसीडी कंट्रोल प्लेन आहे. एपीएस सर्व्हर आहे. कुठे आहे? कंट्रोल प्लेन. क्यूब कंट्रोलर मॅनेजर आहे. कंट्रोलर मॅनेजर डिझायर्ड वर्सेस आपण ऑलरेडी डिस्कस केलं. क्यूब प्रॉक्सी, शेड्यूलर. तर हे सगळे पॉड्स रनिंग मध्ये आहेत, क्यूब हायफन सिस्टम मध्ये आहे. त्यामुळे आपला हा क्लस्टर वर्किंग मध्ये आहे. क्लिअर? सो माय वर्क हा एक आपला आपण क्रिएट केलेला, त्यामध्ये पण एक पॉड क्रिएटेड आहे. नेम स्पेस डिफॉल्ट नेम स्पेस मध्ये सर्व्हिसेस क्रिएटेड आहे. क्यूब मध्ये आणखी एक सर्व्हिस आहे डीएनएस वाली. तर प्रत्येक नेम स्पेस मध्ये काय काय क्रिएटेड आहे ते सगळ्या गोष्टी दिसेल. क्लिअर? कोणती कमांड? गेट ऑल. आणि गेट ऑल म्हणजे एका ज्या वर्किंग वाला नेम स्पेस मध्ये ते बघायचं असेल तर सिंपल गेट ऑल. पण पूर्ण नेम स्पेसचं बघायचं असेल तर हायफन ए. क्लिअर? ओके. आणखी काही आहे का एक्स्ट्रा सांगायला? एक्सपोज कमांड आपण बघितली. डिस्क्राईब पण बघितलं आहे. डिलीट, येस यू कॅन डिलीट इट. नो वरीज.
क्लिअर झालं? डिलीट कमांड यूज करून बघा. आता कंटेनरच्या आतमध्ये कसं जायचं? इथे पॉड आहे, के गेट पॉड्स. के हा काय आहे? ऍक्च्युली शॉर्ट फॉर्म आहे. कमांड काय आहे? kubectl कमांड आहे. सो कन्फ्युज होऊ नका. हा किलर कोड शॉर्ट फॉर्म क्रिएट करून ठेवतो. गे पॉड्स पॉड झाले. आता ह्या पॉड मध्ये हा HTTPD चा पॉड आहे. माहिती होते का असं? नाही होत. मग काय करणार? डिस्क्राईब करणार, माहित होऊन जाईल की इमेज कोणती आहे. आता याच्या आतमध्ये जायचं आहे, कसं जाणार? सेम कमांड kubectl exec-it. see here exec-it pod name means my pod. आणि देन कंटेनरचं नाव -c, कॅपिटल C आहे, स्मॉल c आहे, HTTP आणि -bash. अच्छा, कमांड चुकली आहे माझी, त्यामुळे मी के यूज करतो. अननोन फ्लॅग बॅश, तर इथे स्पेस आहे. काय स्पेस आहे? काय म्हणतोय? HTTPD इज नॉट व्हॅलिड फॉर पॉड माय पॉड. ठीक आहे, माय पॉडच असेल. माय पॉड. येस, कंटेनरचं नाव पण काय आलंय? माय पॉड आलेलं. सो जे नाव तुमचं इथे तुमच्या पॉडचं दिसतंय तेच नाव काय तुमच्या कंटेनरचं आहे. कळलं? असं नाहीये की तुम्हाला HTTP द्यावं लागेल. इथे अपाचे HTTPD सर्व्हर आपला उबंतू मधला अपाचे 2 असतो ना, अपाचे 2 असतो. इथे ls कर htdoc दिसेल. हे होम डायरेक्टरी त्याची अपाचे 2 चीच असणार आहे. इथे htdoc असतो. कळलं? आणि जेव्हा अपाचे 2 इन्स्टॉल केले आपण तेव्हा काय होतं? त्याचा पाथ काय असतो? //www/html. पण इथे आपण HTTPD इन्स्टॉल केलेला आहे, तर HTTPD मध्ये index.html चा पाथ असतो दिस htdocs. क्लिअर? डॉकर मध्ये पण आपण ट्राय केलं, पण तिथे ही इमेज वर्क नव्हती केली, पण इथे वर्क करतीये. क्लिअर? आता जर इथे चेंज करायचं असेल तर आपण काय करणार? कॅट htdocs, सॉरी कॅट मध्ये htdocs index dot hello Kubernetes masters welcome here. ठीक आहे, असंच लिहितोय मी. एंटर डी झालं नाही, स्टक झालं. ठीक आहे, ते टॅब 2 पण ओपन करू शकता तुम्ही. टॅब 1 आपली झाली आहे हँग. इथे होईल का कमांड चालू? हा, चालतीये. के रन काय माय पॉड 2 -ima image इक्वल्स टू HTTPD. हे ट्राय करतोय आपण. एक पॉड क्रिएट होणार, याला एक्सपोज करा. काय करतोय आपण?
k expose xpoc pod my pod to, अच्छा इथे सेम एन्व्हायरमेंट दिलाय का की गेट पॉड्स, ओके ओके. सो इथे जो एन्व्हायरमेंट आहे इथे स्ट्रक्चर झाला आहे, बट सेम एन्व्हायरमेंट मला इकडे ऑलरेडी क्रिएट करून दिलेलं आहे. नो वरीज, आपण ट्राय करू. काय करत होतो आपण, kubectl exec-it mypod -c mypod, इथे आपण गेलोय आणि हायफन हायफन द्यायचं आहे, स्पेस द्यायचं आहे, बॅश द्यायचं, बॅश और sh वॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह. नाव cat htdocs मध्ये जाणार आणि index.html आपण चेंज करणार, कंटेंट लिहिणार होतो आपण इथे. हॅलो, कम हियर, क्लोज, गुड. झालं रिप्लेस. सी इट वर्क्स. कसं काम करायचं समजलं. कंटेनरच्या आतमध्ये, पॉडच्या आतमध्ये जायचं असेल तर दिस कमांड यू कॅन यूज. एक्झिट. यामध्ये आतापर्यंत काही इश्यू आला समजलं. बेसिक कमांड्स आपण बघितले. बेसिक कमांड्स बघून आपण काय केलं आहे, नेम स्पेस बघितलेला आहे, पॉड कसं क्रिएट करायचं ते बघितलेलं आहे, इमेज कशी यूज करायची आहे, एका नेम स्पेसच्या आतमध्ये कसं काम करायचं आहे ते बघितलेलं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला हायफन एन आणि माय वर्क नेम स्पेस यूज करावं लागेल. आय होप एवढं कळलेलं आहे तुम्हाला. आणि इन डिटेल मध्ये बघायचं असेल तर हायफन ओ वाईड हा यूज करायचा. कळले का एवढ्या कमांड्स ऑनलाईन. अनिकेत, जय, करण, साक्षी, रितेश, कावेरी, सुप्रिया, उमेश. ओके, गुड. सो सर्वांना हा कन्सेप्ट समजलेला आहे. आपण काय करतोय, पॉड्स क्रिएट करणार आहोत. त्या पॉडच्या आतमध्ये कंटेनर असेल. सो कन्फ्यूज व्हायचं नाहीये की कंटेनर काय ना पॉड काय. कंटेनरच होणार क्रिएट, पण कंटेनरच्या वरची लेअर काय, पॉड. सो इथे कुबरनेटिस आपल्याला पहिले पॉड बोलावं लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. आणि डॉकर फाईल थ्रू डॉकर इमेज आपण क्रिएट केली आहे, त्या इमेजेस पण इथे तुम्ही यूज करा. हायफन हायफन इमेजेस कुठून येणार, ते डॉकर हब वरून येणार. गुड. बाकी येस, यू कॅन यूज API वर्जन अँड क्लस्टर इन्फो कमांड. API वर्जन यांनी फक्त API चे वर्जन्स दिसणार की कोणते API वर्जन्स अवेलेबल आहे. V1 V2 V1 आहे, ऍप्स V1 आहे, बॅच ऍप्स V1, इथे वर्जन्स दिसतात फक्त, पण कोणते कोणाचे आहे हे आपल्याला कळत नाही. तो सिम्पली काय करतो आपण, ऑल रिसोर्सेस बघून घ्यायचे. API आहे पण रिसोर्सेस. इवन इथे क्लस्टर इन्फो पण यूज करता येईल. kubectl क्लस्टर इन्फो. सो क्लस्टर इन्फो तुम्हाला इथे मिळेल. Kubernetes control plane is running on this IP address 6443 कोर आहे त्याचा, कोर DNS आहे, आणि टू फर्दर डिबग डायग्नोज क्लस्टर प्रॉब्लेम्स ते बाकी नंतर बघू. बट कशावर चालू आहे तुमचा क्लस्टर ते तुम्हाला इथे दिसेल, क्लस्टर इन्फो. आय होप कळलाय. क्लिअर.
लॉग कमांड आहे, लॉग कमांड बघू शकतो आपण kubectl गेट सिम्पली लॉग्स आणि पॉड नेम गेट पॉड्स kubectl लॉग माय पॉड. सो पॉडचे लॉग्स पण तुम्हाला लॉग कमांडने बघता येईल. क्लिअर झालं? काही कन्फ्युजन आहे? आणि इथे आपल्याला हायफन डी यूज करायची गरज नाहीये, तो ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड मध्येच जातो. क्लिअर? हायफन डी यूज करायची गरज नाही. सो या पद्धतीने आपण आजच्यासाठी इथेच थांबू, बाकी बघूया उद्याला.